समाचार अब तक, सत्य का साहस। देश बळकट करण्यासाठी मतदान करायला हवे। संविधान बदलले तर देशात आग लागेल। देश पुढे चालवायचं असेल तर ज्यांचे आचार विचार शुद्ध आहेत, जीवन निष्कलंक आहे, त्यांच्या हातात देश दिला तर उज्ज्वल भविष्य आहे। संविधान बदलणार नाही। जर संविधान बदलले तर देशात आग लागेल। इतकं सुंदर संविधान आपलं आहे असं वक्तव्य अण्णा हजारे यांनी केलं आहे। मतदान एवढ्यासाठी केलं, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 ते 1947 90 वर्ष ज्यांनी बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगलं, त्यांची आठवण ठेवायची आणि आठवण ठेवून हा देश पुढे जे चालवायचा आहे तो चारित्र्यशील लोकांच्या हातात द्यायचा, ज्याचा आचार शुद्ध आहेत, ज्याचे विचार शुद्ध आहेत, ज्यांचं जीवन निष्कलंक आहे, जीवनात त्याग आहे, अपमान गिळायची शक्ती आहे, अशा लोकांच्या हातात हा देश जर दिला तर देशाला उज्ज्वल भविष्य आहे, अन्यथा उज्ज्वल भविष्य नाही। पक्ष आणि पार्ट्या, व्यक्ती देश काढून टाका, फक्त समाज आणि देश याचा विचार केला। पक्ष आणि पार्ट्यांचं अतिक्रमण होत चाललं आणि नको त्या लोकांच्या पाठीमागे धावायला लागले। काय ठिकाणी तर मला ऐकायला मिळते, पैसे घेऊन मतदान करतात, पैसे घेऊन। अरे मताची किंमत करायला लागला तर या देशाचं काय होणार? म्हणून मताची किंमत होत नसते। मत हे कधीही किंमत करू शकत नाही त्या मताची, एवढं उंच आहे। एक मत हा देश बदलू शकतो, एक मत हा देश बदलू शकतो, एवढे मताची किंमत आहे, एवढा विचार केला पाहिजे। सत्ता आणि पैशांच्या मागे लागले, समाज आणि देश डोळ्यासमोर आलो नाही। सत्ता पैसा, सत्ता पैसा, सत्ता पैसा, त्याच्यामुळं हे घोटाळे झाले। डोळ्यासमोर देश पाहिजे आणि देश जर यायचा असेल तर तुम्हाला चारित्र्यशील लोकांनाच निवडून द्यावं लागेल।